कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्टॉप इट। काय झालं? एजे कोणावरती ओरडले? अगं कोण? चला चला। काय करतेस तू? मी ते अंतरात ताईंच्या फोटो समोर दिवा लावला नव्हता, सो मी फक्त दिवा लावत होते। दिवा गेलेल्या लोकांसमोर लावला जातो। अंतरात ताई गेल्याच आहेत ना? नाही नाही, मी जोपर्यंत आहे अंतरा माझ्या मनात, माझ्या आठवणीत जिवंत असणार आहे। तिच्या फोटोला हार लावलेला किंवा तिच्या फोटो समोर दिवा लावलेला मला सहन होणार नाही। आणि तुम्ही या घरात कोणी नवीन आल्यावर या घराचे नियम सांगणं ही जबाबदारी तुमची आहे। ही चूक मला परत सहन होणार नाही, लक्षात ठेवा। मॅडम बिस्किट। अहो एवढा कसला विचार करताय? फक्त एक फोन तर करायचा आहे तुम्हाला। काय तुमच्या एका फोनमुळे तुमचं आणि माझं दोघांचाही लाईफ सेट होईल? सर हा तुझे आणि माझंही ते बघू नंतर। तुम्हाला काय जातं बिस्किट खात खात सल्ली द्यायला? अहो ते एजेंना ऍक्टिंग साठी कन्व्हिन्स करणं काय सोपी गोष्ट आहे का? तुम्ही का थांबलात? अहो तुमच्यासाठी अवघड तरी कुठे? एजे सरांना मुठी ठेवाल अशा ऑन अँड ओनली आहात तुम्ही, फिअरलेस। हा डायलॉग नंतर मारा, आधी वारा द्या। मी काय म्हणते? वारा द्या। मी काय म्हणते की एजे काय मोठे ब्रँड आहेत की नाही स्वतःच, अशी किती लोक आहेत जी त्यांना आदर्श मानतात काय? हो मग एजेंट सारखा माणूस अशी लोणचेची ऍड करायला कशाला तयार होईल? पण मी काय म्हणते, माझ्याकडे आयडिया आहे। आपण एक काम करूया ना, तुम्ही रणबीर किंवा रणवीरचा नंबर द्या मला, मी पटकन कॉल करते आणि लगेच त्यांना कन्व्हिन्स करते। काय? मी काय म्हणतो, तो रणबीर जाऊ देत। या ऍड साठी ना एजे सरच योग्य आहेत। ते तुमच्यासाठी इथपर्यंत येऊ शकतात, तर तुमच्यासाठी ऍड मध्ये पण काम करू शकतात। काय? बरोबर बरोबर। तुम्ही आता विचार करा, तुम्ही आज सकाळी ते आलेला काय होतात? ज्युनियर आर्टिस्ट। पण तुमचं आता लीड हिरोईन म्हणून प्रमोशन झालं की नाही? तुम्हाला तो बंगला, गाडी, नोकर चाकर, फेम सगळं नकोय का? मग करा, फोन करा। अहो ते आता बिझी असतील, तुमच्यासाठी फ्री होतील। अहो असा फोन केला तर चिडतील। अहो तुमचा आवाज ऐकून शांतही होतील। नाही मी केला असता, पण काय ना माझ्या फोनला रेंजच नाहीये। हे घ्या, हा माझा फोन घ्या, ह्यावरून करा। खरं पार्टनर कुठे अडकले मी? हिरोईन व्हायच्या नादात उगाच हो म्हणून बसले। आता अंकलना कसा काय फोन करू मी? कसं होणार काय करू? देव सुचव ना काहीतरी। ताई सुचलं, माझी खात्री पटली आता। तुझं डोकं फिरलंय। रेव नीट बोलायचं, माझी मोठी बहीण आहे ना मी। आहेस ना? अगं मग ते एजे कुठे? तो लोणच्यांचा ब्रँड कुठे? आणि ऍक्टिंग
अगं का करतील ते? काय नाही करणार. मला सांग प्रॉब्लेम काय लोणच्यांमध्ये? काय श्रीमंत लोक लोणची खात नाहीत का? हा काय? नाही, ते लोणचे खात असतील, मला त्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगं पण ऍक्टिंग सोड, ते तुला त्यांच्या समोर उभं पण करणार नाहीये. तू न असं तेच म्हणाले होते. ताई मी काय म्हणते, रिव हे बघ, मला सांग आपल्याला त्या साळुंखेंचं कर्ज फेडायचंय की नाही? फेडायचंय की नाही? हो. हा, त्यासाठी पैसे कमवायला हवे आणि पैसे कमवण्यासाठी मला आधी एखादं काम मिळायला हवं ना. हे बघ रे, जर मला त्या सगळ्या ऍडची हिरोईन व्हायचं असेल ना, तर काहीही करून अंकलना कन्व्हिन्स करावंच लागेल ग. आणि हे सगळं आपण कसं करणार आहात? ताई माझा आई, हे अशक्य आहे. इट इज इम्पॉसिबल. रेव, इम्पॉसिबलला वेगळं केलं ना की होतं आय इम्पॉसिबल, कळलं? आणि तसे ही लीला ना अशक्य गोष्टी पण शक्य करू शकते. कशा? 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 हे बघ ताई, हे असं सगळं जर घडलं ना तर मला पण भारीच वाटणार आहे. हो ना. हो, पण मला खरंच असं वाटतंय की हे सगळं प्रत्यक्षात घडणं अशक्य आहे. आणि हे सगळं ना फक्त स्वप्नात घडू शकतं. त्याच्यामुळे मला काय वाटतंय की हे सगळं जर आपल्याला स्वप्नात घडवायचं असेल तर त्याच्यासाठी झोपायला पाहिजे. झोपूया. मास्टर शेफ, असं गिव्ह अप करायचं नसतं रेव. हे बघ, हे नाही चॅलेंज आहे, चॅलेंज जे मी स्वीकारले. आता ही अशक्य गोष्ट मी कशी शक्य करते ना, ते तू बघच. अंकल, तो फोन ठेवा ना. I'll call you back. काय? मला ना तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी विचारायचंय. हे बघ, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. ते झालं ते पुरे नाहीये का? अरे थांबा. हे बघा, मला मान्य आहे की एकंदर माझ्यामुळे खूप घोळ झालाय, पण कसं आहे ना, पहिला डाव भूताचा असतो. आता आपण नव्याने सुरुवात करूया. कसली सुरुवात? तुम्ही माझ्या बरोबर ऍड फिल्म मध्ये काम कराल का? मला माहितीये मी सुंदरच दिसते आणि म्हणूनच तर मला लीड हिरोईन म्हणून कास्ट केलंय ना. पण मुद्दा हा आहे की तुम्ही पण काही फार वाईट नाही दिसत, म्हणून मी तुम्हाला चान्स देतेय. तुम्ही माझ्यासोबत ऍड मध्ये काम करा. काय झालं? तुम्हाला जमणार नाही असं वाटतंय का? मी आहे ना, मी तुम्हाला सगळं शिकवीन. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हा, तुम्हाला 4 लोक ओळखतील, तुम्ही फेमस व्हाल, तुमचं करिअर सेट होईल माझ्यामुळे. कराल ना ऍक्टिंग? कराल ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.